नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास, ज्यामध्ये आपण परिसर अभ्यास या विषयाच्या टॉपिकच्या संदर्भानं 30 गेस प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अतिसंभाव्य प्रश्न असू शकतात। खरं तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला पेपर 2 साठी जे विज्ञान असतं त्यासाठीही उपयुक्त राहतील आणि पेपर 2 साठी जे सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी आहेत अशांना देखील हे प्रश्न उपयुक्त राहतील। तर अधिक वेळ न घेता आपण भाग 3 म्हणजे परिसर अभ्यास गेस पेपर भाग 3 या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवले 30 प्रश्नाचे। आता हा 3रा व्हिडिओ आहे जो तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त असेल। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच सराव प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न बघा काय आहे। भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे। या पद्धतीमध्ये कायदे मंडळावर कार्यकारी मंडळाचे नियंत्रण असते। वरील वाक्य एक पूर्वार्ध चूक मात्र उत्तरार्ध बरोबर आहे, पूर्वार्ध बरोबर मात्र उत्तरार्ध चूक आहे, पूर्ण वाक्य बरोबर आहे, पूर्ण वाक्य चुकीचे आहे। परत एकदा वाक्य वाचा बघा। भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, वाक्य तर इथपर्यंत बरोबर आहे। या पद्धतीमध्ये कायदे मंडळावर कार्यकारी मंडळाचे नियंत्रण असते। बघा नंतरचा भाग चुकीचा आहे, कारण ते असं न होता ते असं पाहिजे होतं की कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण पाहिजे, कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण पाहिजे। अशा पद्धतीनं इथं म्हणजे वाक्याच्या उत्तरार्धामध्ये चूक आहे। मग असं सांगणारा पर्याय काय आपल्याला बघा, पूर्वार्ध बरोबर मात्र उत्तरार्ध चूक। आपल्याला पर्याय 2 उत्तर घ्यावं लागेल। त्यानंतर पुढे जाऊया। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाविषयी योग्य माहिती सांगणाऱ्या विधानांची संख्या किती? ठीक आहे, पहिलं विधान बघा काय, तो स्थायी समितीचा सचिव असतो। चूक, कारण शब्द सचिव वापरला। सचिव कोण असतो स्थायी समितीचा? उपमुख्य कार्यकारी अधिकारी। स्थायी समितीचा तो सभापती असतो असं असतं तर मग ते बरोबर आलं असतं, म्हणजे पहिलं विधान चूक, कारण सचिव तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो। दुसरं विधान बघा, तो जलव्यवस्थापन समितीचा सभापती असतो, हे बरोबर आहे। जी जिल्हा परिषदेमधली सर्वात मोठी समिती आहे तो तिचा सभापती असतो, म्हणजे विधान 2 बरोबर आहे। त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त आहे, दुसरं पण म्हणजे तिसरं विधान पण बरोबर आहे, कारण 1995 पासून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिलेला आहे। आता चौथं विधान बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो। मग आता हे चुकीचं आहे, कारण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख तर CEO आहे, बरोबर आहे। मग इथं काय शब्द पाहिजे होता? राजकीय प्रमुख पाहिजे होता। जर बरोबरच आणायचं असेल तर मग जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख असतं तर ते संयुक्तिक राहिलं असतं। इथं प्रशासकीय प्रमुख, कारण प्रशासनाचा संदर्भ इथं नसतो, राजकारणाचा संदर्भ असतो, कारण ते जनतेतून निवडून आलेले असतात जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यामुळं प्रशासकीय प्रमुख हे योग्य ठरणार नाही। याचा अर्थ काय? पहिलं चूक आणि चौथं चूक, 2 आणि 3 बरोबर, म्हणजेच 2 इथं विधानं बरोबर आहेत। आपल्याला काय विचारलं मग? विधानांची संख्या, तर 2 म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर पुढे जाऊया। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. अर्थविषयक विधेयक राज्यसभेत मांडले जाऊ शकते। आता हे चूक आहे, कारण काय बघा, लोकसभेतच अर्थविधेयक मांडावे लागते। ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान चूक आहे। आपल्याला विचारले विधान बरोबर, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर नाही पहिलं तर। अर्थविषयक विधेयक प्रथम राज्यसभेतच मांडता येत नाही। मग आता पहिलेच हे आपलं कारण सांगितलं त्यांनी बघा, अर्थविषयक विधेयक प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही, अर्थातच ते काय लोकसभेत मांडावे लागते, म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे। अर्थविषयक विधेयक प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही हे विधान बरोबर आहे संयुक्तिकरित्या, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। याचा अर्थ 3 आणि 4 पण चूक असतील। बघा, अर्थविषयक विधेयकास राज्यसभा काहीही दुरुस्ती सुचवू शकत नाही। आता हे चूक आहे, काही दुरुस्त्या सुचवू शकते, बरोबर आहे, काही दुरुस्त्या सुचवू शकते। चौथं बघा, राज्यसभेने सुचविलेल्या दुरुस्त्या लोकसभेला मान्य कराव्याच लागतात, हे पण चूक आहे, कारण लोकसभेनं ते मान्य करावे
की नाही करावे ते लोकसभा ठरविल. फक्त राज्यसभेला दुरुस्त्या सुचवण्याचा अधिकार आहे. ते मान्य करायच्या की नाही करायच्या हे लोकसभेला अधिकार आहे. म्हणजे मग तिसरं पण चुकीचं ठरायला सुचू शकते असं व्हायला पाहिजे होतं. आणि राज्यसभेने सुचवलेल्या दुरुस्त्या लोकसभेला मान्य कराव्या लागतात, कराव्याच लागतात हे पण चुकीचं आहे. ते लोकसभेच्या मनावर असेल. म्हणजे इथं फक्त पर्याय 2 विधानच बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा, कॅल्शियमच्या अभावामुळे ॲनिमिया हा आजार होतो. कॅल्शियमच्या अभावामुळे ॲनिमिया हा आजार होतो. दुसरं विधान आहे, लोहाच्या अभावामुळे मुडदूस हा आजार होतो. आता हे दोन्ही विधानं चूक ठरतील, कारण कॅल्शियमच्या अभावामुळे होतो मुडदूस आणि लोहाच्या अभावामुळे होतो ॲनिमिया. म्हणजे पहिल्या विधानाचा दुसऱ्यामध्ये गेला अभाव आणि दुसऱ्याचा पहिल्यामध्ये गेला, म्हणून दोन्ही विधानं चूक असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल, पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांचे संपूर्ण पचन कशामध्ये घडून येते? जठर, यकृत, लहान आतडे आणि मोठे आतडे. आता तुमचं कन्फ्युजन आहे जठर आणि लहान आतडे, कारण बघा मोठ्या आतड्यामध्ये तर पाणी आणि क्षार शोषून घेतले जातात किंवा न पचलेलं अन्न मोठ्या आतड्यामध्ये येतं. तर हा आपला विषय नाही. आपलं प्रश्न कन्फ्युजन होतो जठर आणि लहान आतडे. तर जठरामध्ये काय होतं, ज्यावेळेस अन्ननलिकेतून अन्न जठरामध्ये जातं तर अंशतः पचल्या जातं जठरामध्ये. इथं शब्द काय आला आपल्याला, संपूर्ण पचन. तर संपूर्ण पचन होतं म्हणजे पूर्णतः पचन होतं लहान आतड्यांमध्ये. कर्बोदके, प्रथिने आणि मेदाचं संपूर्ण पचन लहान आतड्यामध्ये होतं. म्हणून पर्याय 3 उत्तर घ्यावे लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न, DPT ही लस खालीलपैकी या रोगावर प्रभावी औषधी ठरते. तर DPT प्रभावी औषध आहे घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला. खरं तर ते DPTचे जे शब्द आहे, डी म्हणजे डिप्थेरिया ज्याला आपण घटसर्प म्हणतो, त्यानंतर टी म्हणजे टिटानस ज्याला आपण धनुर्वात म्हणतो, आणि पी म्हणजे पर्ट्युसिस ज्याला आपण डांग्या खोकला असं म्हणतो. आलं लक्षामध्ये, म्हणून ते DPT असा शब्द आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, कूट सोडवायचा आहे. विधान काय बघा, बेडूक या प्राण्याची त्वचा ओलसर व बुळबुळीत असते. स्पष्टीकरण काय बघा, ॲम्फिबिया वर्गातील प्राण्यांची त्वचा मऊ असून ती श्लेष्मल ग्रंथीने बनलेली असते. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे विधानाचं स्पष्टीकरण सुद्धा बरोबर आहे. मग आता पर्याय काय दिलेत बघा, दोन्ही विधानं बरोबर असून विधान 2 हे 1चे स्पष्टीकरण नाही. ते तर आहे. दोन्ही विधाने चूक आहेत, हे बी आपलं उत्तर नाही. दोन्ही विधाने बरोबर असून विधान 2 हे 1चे अचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजे पर्याय 3 हे आपल्याला उत्तर घ्यावे लागेल. पण कन्फ्युजन 4 मध्ये जास्त आहे बघा. दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आता इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण आपल्याला हा कूट प्रश्न असल्यामुळं आपल्याला पर्याय 3 घ्यावा लागेल, कारण विधान 2 हे काय 1चे अचूक स्पष्टीकरण आहे. म्हणून पर्याय 3 उत्तर घ्यावे लागेल. ठीक आहे. एखादा प्रश्न विचारलेला आहे बघा, फक्त त्याला कूट असं म्हणलेलं नाहीये, मात्र कारण परिणाम, विधान स्पष्टीकरण असा पेपर फर्स्टला प्रश्न आलेले आहेत. म्हणूनच आपण त्या टाईपचा प्रश्न टाकलेला आहे. त्यानंतर पुढे, द्विबीजपत्री वनस्पतीचा गट शोधा. द्विबीजपत्री वनस्पतीचा गट शोधा. मग आता बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा, द्विबीजपत्री म्हणजे जास्वंद, आंबा, हरभरा आणि मिरची या आहेत द्विबीजपत्री वनस्पती. कारण कर्दळी, केळी, तांदूळ आणि लसूण या एकबीजपत्री येतं. बांबू, ऊस, गवत आणि ज्वारी या पण एकबीजपत्री येतं. आणि सायकस, देवदार, पायनस आणि पाईन या तर अनावृत्तबीजी आहेत. बघा वनस्पतीचे जे काही प्रमुख 2 प्रकार आहेत, सपुष्प आणि अपुष्प वनस्पती. तर याच्यामध्ये सपुष्प वनस्पतीमध्ये परत 2 उपप्रकार पडतात. ते 2 उपप्रकार म्हणजे एक तर अनावृत्तबीजी वनस्पती आणि दुसरा आहे आवृत्तबीजी वनस्पती. मग या आवृत्तबीजी वनस्पतीचे पण 2 उपप्रकार पडतात. एक म्हणजे एकबीजपत्री आणि दुसरा म्हणजे द्विबीजपत्री. आलं लक्षामध्ये. मग प्रश्न कशावर आला आहे, द्विबीजपत्रीवर आलेला आहे. मग आता द्विबीजपत्री म्हणजे कसं, खोड जरासं मजबूत असतं, पानावर जाळीदार शिरान्यास असतो, 2 बीज होतात त्या बियाचे, ठळक एक मूळ असतं, असं एक
ठळक प्राथमिक मूळ असतं, हे त्याची वैशिष्ट्ये आहे. फुलांच्या पाकळ्या 5 किंवा 5च्या पटीत असतात. मग असे वैशिष्ट्ये कशामध्ये दिसून येतात? पर्याय 1 मध्ये दिसून येतात. त्यानंतर पुढील प्रश्न, चुकीची जोडी शोधा. इलेक्ट्रॉन थॉम्सन, अणुकेंद्रक रुदरफोर्ड, न्यूट्रॉन गोल्डस्टीन, अणुकक्षा नील्स बोर. आता चुकीची जोडी शोधा म्हणतायत ते. ठीक आहे, तर बघा, इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सननं लावलाय म्हणजे हे संयुक्तिक वाटते. अणुकेंद्रकाचा शोध रुदरफोर्डनं लावलाय म्हणजे 2 सुद्धा संयुक्तिक वाटते. पण न्यूट्रॉनने गोल्डस्टीनचं कळत नाही, कारण न्यूट्रॉनचा जो शोध आहे तर तो चॅडविकनं लावलाय, जेम्स चॅडविकनं लावलाय, बरोबर आहे. आणि गोल्डस्टीननं कशाचा शोध लावलाय? प्रोटॉनचा शोध लावलाय गोल्डस्टीननं. ठीक आहे, सर्वप्रथम प्रोटॉनचा अभ्यास गोल्डस्टीननं केलेला आहे. म्हणून इथेच प्रॉब्लेम आहे, कारण अणुकक्षाचा शोध नील्स बोरनं लावला, हे पण संयुक्तिक आहे. म्हणजे चुकीचं काय? मग इथंच संदर्भ चुकीचे आहेत, कारण इथं 1, 2 आणि 4 मध्ये संदर्भ बरोबर येतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, जस्त धातूविषयी अयोग्य विधाने किती आहेत? जस्त धातूविषयी अयोग्य विधानं किती आहेत? ठीक आहे, बघा, जस्त हे लोखंड गंजरोधक करण्यासाठी गॅल्वनायझिंग प्रक्रियेत वापरतात. बरोबर आहे. लोखंडावर गंज चढू नये म्हणून जस्ताचं म्हणजे ते लोखंडाचं जस्तीकरण केलं जातं. आता हे जस्त म्हणजे झिंक. उदाहरणार्थ तुम्ही आपल्या घरावरले पत्रे बघतात ग्रामीण भागामध्ये, किंवा टाचणी असतात किंवा खिळे असतात, ते थोडेसे चमकतात, तर त्याचं कारण स्टीलसारखे वाटतात. त्याचं कारण काय आहे? वर जस्ताचा लेयर आहे, जेणेकरून आतला पत्रा किंवा लोखंड खराब होऊ नये. म्हणजे हे बरोबर आहे. झिंक ब्लेड व कॅल्माइन ही जस्ताची धातुके आहेत, हे पण बरोबर आहे. आता हे धातुके म्हणजे काय? ज्या खनिजापासून धातू मिळवतात त्या खनिजांना धातुके असं म्हणतात. म्हणजे यापासून जस्त मिळतं आपल्याला, म्हणजे हे दुसरं विधान बरोबर आहे. जस्ताचा उंदीर व घुशी मारण्यासाठी औषध म्हणून उपयोग होतो, हे पण बरोबर आहे. तिसरं बरोबर आहे. युद्धभूमीवर धूरक्षेत्र निर्माण करण्यासाठी जस्ताचा वापर होतो, चौथंही बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारले? अयोग्य विचारले ना आपल्याला विचारलं अयोग्य, त्याच्यामुळं मग एकही अयोग्य नाही. याचा अर्थ काय? 0 उत्तर घ्यावं लागेल. पर्याय 1 असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. परीक्षेला पॉझिटिव्ह विचारलं तर हे 4ही उपयोग आहेत, लक्षात घ्या. थोडेसे काठिण्य पातळीचे प्रश्न घेण्याचा उद्देश हाच आहे की तुमची म्हणजे एका प्रश्नातून तुमची 4-4, 5-5 प्रश्न कव्हर व्हावे, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि तुमच्या लक्षातही येईल. म्हणूनच असा प्रश्न काढण्याचा उद्देश आहे, बाकी काही नाही. थोडंसं कठीण जाईल, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण विश्लेषण ऐकसाल त्यालाच लागून तुम्हाला TETला एखादी चर्चा जी आपण करतोय त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा प्रश्न काय आहे. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून टिंबटिंबच्या गॅमा किरणांचा मारा करतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कोबाल्ट 60 चा मारा त्यावर केला जातो. ठीक आहे, तर हा खूप वेळा एक्झामला प्रश्न विचारलेला आहे या अगोदरही. तर आता हे बाकीचे पर्याय, युरेनियम 235चा उपयोग ऐकलाय का आपण? हो, अणुविद्युत निर्मितीसाठी उपयोग आहे. आयोडीन 131 याचा उपयोग आहे गॉयटर म्हणजे जे थायरॉईड ग्रंथीच्या आजारावर उपयुक्त ठरतं हा. आणि आर्सेनिक शरीरातील गाठीचा शोध घेण्यासाठी आर्सेनिक 74 उपयोगी पडतं. ठीक आहे, आपल्याला हे माहीत पाहिजे. हे जे मूलद्रव्य आणि त्यांच्या समस्थानिकांचे उपयोग आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया. CNG विषयी योग्य विधान शोधा. आता हे CNG काय आहे? तर CNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस, बरोबर आहे. तर त्याविषयी काय बघा, अलीकडं आता हळूहळू आपल्याला माहीत होईल, ग्रामीण भागापर्यंत CNGच्या गाड्या पोहोचल्या, त्यामुळे आपल्याला CNG माहीत झालेलं आहे. बघा, पेट्रोलचे क्रॅकिंग करून मिळवितात. आता हे तर चूक आहे, कारण पेट्रोलचे क्रॅकिंग करून LPG मिळवतात, बरोबर आहे. बघा दुसरं विधान काय बघा, दगडी कोळशापासून त्याचा दाब वस्तुमान कमी करून मिळवितात. हे पण चुके, कारण दगडी कोळशापासूनच जर आपण म्हणलं रे तर दगडी कोळशापासून पण गॅस तयार करतात. अलीकडं प्रोड्युसर गॅस असेल किंवा कोल गॅस असेल, अशा प्रकारचे गॅस. ठीक आहे, परंतु प्रोसेस कोणती माहीत नाही, म्हणजे दुसरंही चूक आहे, कारण आपल्याला CNG बद्दल लिहायचं आहे. CNG मध्ये द्रवीभवन प्रक्रिया वापरली जाते, हे तिसरं पण चूक आहे.
कारण दवी भ्रमण प्रक्रिया ही LPG साठी वापरली जाते. चौथं उत्तर असणार आहे बघा, CNG नैसर्गिक वायूपासून मिळवतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी आपलं उत्तर करेक्ट आहे. आलं लक्षामध्ये. मूळ वस्तूच्या 100 पटीने त्याच्यावर आकारमान कमी केला जातो आणि मग आकारमान कमी करून तो CNG त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे आहे त्या CNGचा आकारमान करून त्याला कॉम्प्रेस, इथं म्हणले ना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, त्या नॅचरल गॅसला कॉम्प्रेस्ड केल्या जातं. ठीक आहे, म्हणून 72चं 4 उत्तर येईल. त्यानंतर पुढे बघा, चुकीची जोडी शोधा. बाणभट्ट हर्षचरित्र, हे तर बरोबर आहे, बाणभट्टानं हर्षचरित्र लिहिलं आहे. अश्वघोष बुद्धचरित्र, हे पण बरोबर आहे. चाणक्य अर्थशास्त्र, हे पण बरोबर आहे. हेरोडोटस इंडिका, हेच चुकीचं आहे, जे आपलं उत्तर आहे. कारण आपल्याला काय विचारलं, चुकीची जोडी ओळखा, म्हणून पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. कारण हेरोडोटसनं काय लिहिलेलं आहे, हिस्टोरिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, हिस्टोरिका, बरोबर आहे. आणि इंडिका कोणाचा आहे बघा, दोन्हीतून एक तरी माहीत पाहिजे होतं तुम्हाला. इंडिका आहे मॅगेस्थेनिसचा, इंडिका आहे मॅगेस्थेनिसचा. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात जो काही ग्रीक वकील होता त्यानं इंडिका ग्रंथ लिहिलेला आहे. हे तुमच्या पाठच पाहिजे, कारण इंडिकावर खूप वेळा एक्झामला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून इथं काय झालं, लेखक आणि त्यांच्या पुस्तकाची जोडी चुकीची आहे, पर्याय 4. त्यानंतर पुढे जाऊया. टिंबटिंब यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. पहिले बाजीराव पेशवे, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आग्रे व दौलत खान, छत्रपती संभाजी महाराज. साहजिकच आपल्याला हे मुखोद्गत असणारे सर्वांनाच की भारतीय जी नेव्ही आहे तिचे संस्थापक कोण आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. शिवरायांच्या प्रशासनातील हेर खात्याचा प्रमुख कोण? अत्यंत सोपा प्रश्न, बहिर्जी नाईक. त्यानंतर हे जे बाकीचे पर्याय आहेत ते पण जाता जाता माहिती असू देत तुम्हाला. कान्होजी आग्रे संबंध तो आरमाराशी संबंधित आहेत, दौलत खान आरमाराशी संबंधित आहेत आणि इब्राहिम खान तोपखान्याचा प्रमुख होता, हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे जाऊया. कर्नाटक मोहिमेत शिवरायांनी टिंबटिंब हा रायगडाच्या तोडीचा किल्ला जिंकून घेतला. रायगडाच्या तोडीचा म्हणलं इथं, बरोबर आहे. तर तो रायगडाच्या तोडीचा किल्ला होता जिंजीचा किल्ला. जिंजीचा किल्ला जो तमिळनाडूमध्ये आहे. तमिळनाडू, जिंजी आणि जिंजिरामध्ये कन्फ्यूज होऊ नका. जिंजिरा आपल्या महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे, आणि जिंजी हा कुठे, तमिळनाडूमध्ये. ज्यावेळेस दक्षिण स्वारी घेतली होती गोवळकोंडा पुढे तंजावर वगैरे पुढे, तर त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी जिंजीवर आक्रमण करून जिंजी काबीज केलं होतं, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे जाऊया आपण. बाळाजी विश्वनाथ यास टिंबटिंब यांनी पेशवेपदाची सूत्रे दिली. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, व्यंकोजी राजे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाजी विश्वनाथला पेशवेपदाची सूत्र दिली होती छत्रपती शाहू महाराजांनी. ठीक आहे. तर एक्झामला असाही प्रश्न विचारतील तुम्हाला की पहिला पेशवा कोणता किंवा पेशवे घराण्याची स्थापना कोणी केली, तर बाळाजी विश्वनाथ याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर म्हणजे बाळाजी विश्वनाथची जी कारकीर्द आहे ती जर विचारली तर पहिला पेशवा आहे म्हणून 1713 ते 1720 आणि मग पेशव्यांची कारकीर्द सुरू होते, मग पहिला बाजीराव वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर पुढे सुप्रसिद्ध हळदी घाटची लढाई टिंबटिंब यांच्यात झाली. अकबर हेमू, अकबर पृथ्वीराज चव्हाण, अकबर महाराणा प्रताप, अकबर इब्राहिम लोधी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये हळदी घाटची लढाई झाली. अकबर म्हणजे मुघल सम्राट आणि महाराणा प्रताप म्हणजे मेवाडचे राजे. जी लढाई 1576 मध्ये घडून आली होती. आता याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे अकबर आणि हेमू, हा बी थोडासा एक्झामला येणारा प्रश्न असू शकतो. जसं अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पण एक लढाई झाली ज्याला पानिपतची दुसरी लढाई म्हणतात. 1556 मध्ये ही लढाई झाली होती, पानिपतची दुसरी लढाई. पण सुप्रसिद्ध हळदी घाटची लढाई म्हणलं की मग काय अकबर आणि महाराणा प्रताप हे उत्तर येणं अपेक्षित आहे. परंतु अकबर आणि हेमू यांच्यात कोणती लढाई झाली असा जर प्रश्न आला तर पानिपतची दुसरी लढाई 1556. आता अकबर पृथ्वीराज चव्हाण या दुसरा पर्यायामधला आता काही संदर्भ येत नाही, कारण पृथ्वीराज चव्हाण आणि घोरी यांच्यामध्ये काही सुप्रसिद्ध लढाया झाल्या बघा. 1191-92ला तराईचे युद्ध झालेले आहेत, बरोबर आहे. त्यानंतर अकबर आणि इब्राहिम लोधी यांचा पण संबंध नाही, मात्र इब्राहिम लोधी आणि बाबर
यांच्यामध्ये एक युद्ध झालं आहे जे 1526ला झालं होतं, जे इतिहास प्रसिद्ध युद्ध आहे पानिपतचं पहिलं युद्ध, हे पण लक्षात आहे. मात्र कोण? इब्राहिम लोधी आणि बाबर. इथं पृथ्वीराज चव्हाण आणि घोरी तराईचं युद्ध. अकबर आणि हेमू हे योग्य आहे, परंतु पानिपतचं पहिलं दुसरं युद्ध. आणि अकबर आणि महाराणा प्रताप हे काय? हळदीघाटची लढाई. त्यानंतर पुढे बघा, खालील विधानांचा अभ्यास करा व योग्य पर्याय निवडा. ज्ञानप्रकाश हे मराठीतलं पहिलं दैनिक होय. पहिलं विधान बरोबर आहे. मराठीतलं पहिलं दैनिक. दैनिक विचारले. वृत्तपत्र विचारलं तर मग दर्पण घ्यावं लागेल, मात्र इथं दैनिक विचारले म्हणून आपल्याला ज्ञानप्रकाश घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानप्रकाश हे दैनिक बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे. आता हे चूक आहे, कारण ज्ञानप्रकाश हे जे दैनिक आहे हे सुरू केलं होतं कृष्णाजी रानडे यांनी. कृष्णाजी रानडे यांनी ते सुरू केलं होतं. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, मात्र दुसरं चूक आहे. म्हणून विधान 1 अचूक, मात्र 2 चूक. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढे प्रश्न बघा, योग्य जोडी शोधा म्हणतायत. मग आता चोल पाटलीपुत्र बघा, एक इथं घराणे आहेत आणि त्यांच्या राजधान्या आहेत. आता चोल पाटलीपुत्र याचा संदर्भ लागत नाही, कारण पाटलीपुत्र कुणाचं आहे? मौर्यांचं आहे. पाटलीपुत्र कोणाचं आहे? मौर्यांचं आहे. चोल तर मग तिकडे अजून 2-3 राजधान्या आहेत, तंजावर वगैरे, बरोबर आहे. इथं काही चोलाचा काही संदर्भ येत नाही. मात्र आपल्याला एवढं कन्फ्यूज आहे का चोलाची राजधानी पाटलीपुत्र असू शकत नाही, कारण पाटलीपुत्र मौर्यांची आहे. म्हणजे पहिलं तर चूकच आहे. यादव प्रतिष्ठान, आता हे तर आपल्याला माहीतच आहे की प्रतिष्ठान कुणाचं होती राजधानी? प्रतिष्ठान ती होती सातवाहनांची. म्हणजे हे पण चुकीचं आहे, कारण यादवांची राजधानी कोणती होती? देवगिरी होती. म्हणजे दुसरं पण चुकीचं आहे. म्हणजे पहिलं चूक, दुसरं चूक. पल्लव कांची, मग तुम्हाला समजा हे माहीत नाही, मग तो मौर्य पुरुषपूर, कारण मौर्य, आता हे पुरुषपूर म्हणजे कोणतं? आजचं शहर पेशावर. म्हणजे ही कोणाची राजधानी होती? पुरुषपूर ही होती कुशाणांची. कुशाणांची राजधानी होती पुरुषपूर. म्हणजे चौथं पण चूक आहे. मौर्यांची राजधानी तर पाटलीपुत्र आहे ना, पाटलीपुत्र आहे. इथं तर पुरुषपूर आहे. पुरुषपूर तर कुणाची आहे? कुशाणांची. म्हणजे बघा, हे पहिलं चूक, दुसरं चूक, चौथं चूक. म्हणजे योग्य काय असणार आहे? पल्लवांची राजधानी कोणाची होती? कांची ही त्यांची राजधानी होती. त्यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब यासाठी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी, मानवतावाद, बंधुत्व व समता या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी. आपल्याला प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल मानवतावाद, बंधुता, म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालील विधाने कोणत्या स्त्री सुधारक महिलेविषयी माहिती देतात? आता या 3 पैकी एक जरी तुम्हाला माहीत असतं तरी तुम्ही उत्तर काढू शकले असतं, कारण तिन्ही उदाहरणं एकाच स्त्री समाज सुधारकाबद्दल माहिती देतात. जसं बघा, त्यांनी हंटर कमिशन पुढे शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली, माहीत आहे का? ठीक आहे. मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षकेप्रमाणे स्त्री इन्स्पेक्टर असावे असे मत मांडले, ठीक आहे. त्यांनी अनाथ मुलांसाठी सदानंद सदन सुरू केले. आता किमान सदानंद सदन किंवा स्त्री इन्स्पेक्टर किंवा हंटर कमिशन यापैकी एक जरी तुम्हाला विधान माहीत असतं की कुणाबद्दल आहे, तर ते आहे पंडिता रमाबाई यांच्याबद्दल आलेली ती विधानं आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, योग्य जोड्या लावायच्यात. महाराष्ट्रामधील काही धबधबे आहेत आणि तुम्हाला जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. जसं मार्लेश्वर तर रत्नागिरीमध्ये, रंधा अहमदनगरमध्ये सेम, मात्र पाटणादेवी जळगावमध्ये आणि रजिरप्पी ही गडचिरोलीमधला धबधबा आहे. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, टिंबटिंब ही सर्व विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्रे आहेत. मग आता एकलरे, पारस, बल्लारपूर, खापरखेडा. मग आता याच्यामध्ये एकलरेमुळं ते येणार नाही, कारण एकलरे कुठलं आहे? नाशिकमधलं आहे, म्हणजे पूर्ण विदर्भातली नाही. मात्र पारस, बल्लारपूर, खापरखेडा आहे, कारण पारस अकोला, बल्लारपूर चंद्रपूर, खापरखेडा नागपूर. म्हणजे मग एकलरेमुळं हे उत्तर बरोबर येणार नाही. दुसरं बघा, फेकरी, बल्लारपूर, पारस आणि चंद्रपूर. आता पारस, बल्लारपूर ठीक आहे, मात्र फेकरी कुठे आहे? फेकरी जळगाव आहे, म्हणजे मग ते खानदेश आला, बरोबर आहे. म्हणजे दुसरं पण उत्तर येणार नाही फेकरीमुळं. तिसरं बघा, कोराडी, बल्लारपूर, चोला आणि पारस. मग आता एक कोराडी नागपूर ठीक आहे, बल्लारपूर तर आपल्याला माहिती आहे, चंद्रपूर ठीक आहे, मात्र चोला तर तो कोकणामध्ये आला, ठाण्याच्या परिसरामध्ये, बरोबर आहे. म्हणजे मग तिसरं पण चोलामुळं चूक ठरते. मग आता चौथंच बरोबर आहे, कारण बघा, कोराडी नागपूर
विदर्भ आहे, बल्लारपूर चंद्रपूर विदर्भामध्ये येतं, खापरखेडा नागपूर विदर्भामध्ये येतं आणि पारस अकोला विदर्भामध्ये येतं. म्हणजे सगळेचे सर्व कोणते? कोराडी, बल्लारपूर, खापरखेडा आणि पारस ही सर्व विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्रे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी एक पर्याय अक्षवृत्ताबद्दल योग्य माहिती देत नाही. कोणता पर्याय अक्षवृत्ताबद्दल योग्य माहिती देत नाही तो शोधायचा आहे आपल्याला. चला तर ठीक आहे बघा, कोणत्याही दोन अक्षवृत्तामधील अंतर समान असते. बरोबर आहे, दोन अक्षवृत्तामधील अंतर समान असतं. दोन अक्षवृत्तामधील अंतर अप्रॉक्सिमेटली 111.3 समथिंग असं काहीतरी, परंतु 111 किलोमीटर दोन अक्षवृत्तामधील अंतर असतं. तर विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. बरोबर आहे. आता अक्षवृत्त म्हणजे काय? आडव्या काल्पनिक रेषा. अक्षवृत्त म्हणजे काय? आडव्या काल्पनिक रेषा. मग आता पृथ्वीच्या मध्यभागातून विषुववृत्त जातं. मग ज्यावेळेस असे आपण रेषा ओढू तर सर्वात मोठं कोणतं येईल? साहजिकच सर्वात मोठं कोणतं येईल? विषुववृत्त येईल ना. म्हणजे बघा, दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. एकाच अक्षवृत्तावर सर्व ठिकाणी तापमान सारखे आढळते. आता हे बी कसं समजून घेणार? उदाहरणार्थ बघा, सूर्यकिरणे समजा विषुववृत्तावर पडतात लंबरूप, तर पूर्ण विषुववृत्तावर तापमान काय असतं? उष्ण असतं. मग सूर्यकिरणे जर इकडं पडू राहिले उच्च अक्षांशीय भागामध्ये, म्हणजे 85° अक्षवृत्त, 90° अक्षवृत्त, मग इथे पण पूर्णच्या पूर्ण या अक्षवृत्तावर समजा, आता हे परत एकदा करू आपण, म्हणजे हे जर 85° दक्षिण अक्षवृत्त असेल तर त्यांचं असं मत आहे किंवा इथे 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 पूर्ण ठिकाणी काय असणार आहे? तापमान सारखं असणार आहे. अशा पद्धतीनं तापमान सारखं असणार आहे. तर ते पण बरोबर ठरतं. आता कोण माहिती देत नाही? मग चौथं पर्याय चुकीचं आहे. किंवा तुम्हाला हे जरी माहीत नसतं ना, हे जर कन्फर्म माहीत असतं किंवा एकूण अक्षवृत्तांची संख्या, तर एकूण अक्षवृत्त म्हणजे बघा, उत्तर गोलार्धामध्ये किती येतं? उत्तर गोलार्धामध्ये 90. बरोबर आहे. त्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये 90 आणि 90 180 प्लस एक विषुववृत्त म्हणजे 181 पाहिजेत. ठीक आहे. मी इथं 360 म्हणले. 360 काय येतं? 360 ही रेखावृत्त आहेत. 360 काय येतं? रेखावृत्त आहेत. म्हणजे चौथं विधान चुकीचं आहे, जे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढे, भारतातील या राज्याला उत्तरांचल, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, बिहार या 7 घटक राज्याच्या व दिल्ली या एका केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागून आहेत. बघा, प्रश्न मोठा, किचकट, नकाशावर आधारित असं आपल्याला वाटतं, परंतु कुठेतरी ट्रिक्स असायलाच पाहिजे. जसं बघा, ते म्हणतात बघा, दिल्ली पण केंद्रशासित प्रदेश. आता बघा, MP ला दिल्ली लागत नाही, हे सरळ ढोबळ मानाने करते. तुम्ही एकदा 1-2 वेळेस जरी नकाशा पाहिलेला असेल भारताचा, तरी तुम्ही ओळखू शकता किंवा MP ला लागणार नाही, पश्चिम बंगालला दिल्ली लागणार नाही आणि महाराष्ट्राला तर लागतच नाही. म्हणजे चौथा पर्यायाचा प्रश्नच नाही. मग साहजिकच उत्तर काय उरतं? उत्तर प्रदेश. आता आहे का अवघड प्रश्न? नाही. फक्त थोडा वेळ द्या, त्याचं बघा ॲनालिसिस करा, समजून घ्या. प्रत्येकाच्या वेळी इतका सोपा बी येणार नाही, परंतु असा सोपा काढला जाऊ शकतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही की खूप अवघड प्रश्न आला, कोणत्या राज्याला किती सीमा लागल्यात वगैरे. काहीतरी बघा, अभ्यास जर करताय तर तुम्हाला काहीतरी ट्रिक्स त्याच्यातून मिळणारच आहे. पुढे बघा, खालील विधाने कोणत्या प्रदेशाची माहिती देतात? बघा, या पठारास खनिजांचे आगार म्हणतात. हा प्रदेश झारखंड राज्याचा भाग आहे. महानदी व सुवर्णरेखा नदी या प्रदेशातून वाहते. या प्रदेशाची सरासरी उंची 700 मीटर आहे. मग आता या पठारास खनिजांचे पठार म्हणतात असा शब्द आला तर छोटा नागपूर पठार हे आपल्याला उत्तर मिळतं. छोटा नागपूर पठार, त्यालाच काय म्हणतात? खनिजांचे आगार म्हणतात. बस एका वाक्यावरूनच तुम्ही ओळखू शकता की पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, मृदेविषयी योग्य माहिती सांगणारे अचूक विधाने किती आहेत? अचूक म्हणजे बरोबर विधाने किती आहेत? ठीक आहे. बघा, मृदेची धूप ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, आपण पूर्णपणे थांबू शकत नाही. बरोबर आहे ना वाक्य? कारण मृदा धूप म्हणजे काय? मृदेचा वरचा सुपीक थर वाहून जाणे. मग आता तो वाऱ्यामुळे वाहून जातोय, पावसामुळे वाहून जातोय, ढोरा बैलांच्या खुरामुळे वाहून जातोय किंवा मदत होते. ऊन, वारा, पाऊस, नदी, हिमनदी, सागरी म्हणजे लाटा वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे पाणी आलं त्याच्यामध्ये, सर्व आलं. म्हणजे काय? बाह्यकारकावर आपण म्हणजे बाह्यकारकाला आपण रोखू शकतो का? नाही रोखू शकत. म्हणून नैसर्गिक प्रक्रिया असा शब्द बोललो. आणि पृथ्वी निर्माण झाल्यापासून ही प्रोसेस सुरूच आहे. ठीक आहे. फक्त आपण रोखू शकतो इन द सेन्स तिचं संवर्धन मात्र आपण करू शकतो, काही अंशी तिला रोखू शकतो. म्हणून पहिलं विधान बरोबर, पूर्णपणे थांबू शकत नाही. बरोबर आहे.
दुसरं बघा, मृदा अवनती म्हणजे मृदेची सुपीकता व गुणात्मक दर्जा कमी होणे. दुसरं पण बरोबर आहे. बघा, मृदा धूप म्हणजे काय, वरचा थर वाहून जाणे, आणि मृदा अवनती म्हणजे काय, तर त्याची क्वालिटी खराब होणे. तिसरं, महाराष्ट्र पठाराचा सर्वात जास्त भाग रेगूर मृदेने व्यापला आहे. बरोबर आहे, कारण रेगूर मृदा कशानं बनते, बेसॉल्टनं बनते. बरोबर आहे. मग पूर्ण महाराष्ट्र पठारावर कोणता खडक आहे, बेसॉल्ट. साहजिकच महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा असेल, रेगूर मृदा असेल. चौथं बघा, रेगूर मृदेची सर्वात जास्त खोली तापीच्या खोऱ्यात आहे, आणि चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त काळी माती आहे, सर्वात जास्त काळ्या मातीची खोली आहे, तर ती तापीच्या खोऱ्यात म्हणजे खानदेशामध्ये लिहायचं आहे. म्हणजे चारही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि पुढील प्रश्न बघा, वारे नेहमी, हे पाठ करून ठेवा की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. आणि शेवटचा प्रश्न, परत एकदा जोड्या लावा यावर आधारित प्रश्न आहे. तर बघा काय काय त्याच्यामध्ये, जशी माहिती आली आहे तशी आपण समजून घेऊया. बघा, घडीचा पर्वत हिमालय हे तर बरोबर आहे, म्हणजे याची सेम जोडी लागेल. ज्वालामुखी पर्वत फुजियामा हे पण बरोबर आहे, सेम जोडी लागेल. आपल्याला माहिती आहे की जपानमधला ज्वालामुखी पर्वत आहे. आता गट पर्वत ब्लॅक फॉरेस्ट सेम जोडी लागेल. ब्लॅक फॉरेस्ट जर्मनीमध्ये गट पर्वताचं उदाहरण आहे. अवशिष्ट पर्वत आरवलीला आपण अवशिष्ट पर्वत म्हणू शकतो. म्हणजे सेम जोड्या, काहीच नाही, सरळच लागल्यात. म्हणजे तुम्ही असं डोक्यात आपल्या अशा बी संकल्पना असू शकतात कधी कधी की जोड्या नेहमी क्रॉसमध्येच लागतात, असं काही नाही आहे, कारण त्यांनी पर्याय तसे तुम्हाला दिलेले आहेत ना. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर घ्यावं लागेल. म्हणजे घडीच्या पर्वताचं उदाहरण हिमालय आहे, ज्वालामुखीचं फुजियामा आहे, गट पर्वताचं ब्लॅक फॉरेस्ट आहे, आणि अवशिष्टचं आरवली आहे. ठीक आहे. मला वाटतं ही चर्चा आणि हे प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.